गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गिरीश, तुम्ही सकाळच्या प्रहरी शरयू नदीचा काठ जो आहे तो अनुभवला, एक प्रसन्न वातावरण तुम्ही अनुभवलं आणि आता लोककलाकार जे आहेत ते आपले कला जी आहे ती सादर करतायत। सुरक्षा व्यवस्था सुद्धा मोठी ठेवण्यात आलेली आहे। आढावा कसा घ्याल? नक्कीच आपण जर पाहिलं तर अगदी सकाळपासून झुंजू-मुंजू वातावरणाची निर्मिती अयोध्येमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यासोबतच पोलिसांनी सुद्धा हा संपूर्ण परिसर जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे। एखादा छावणीचं स्वरूप या संपूर्ण परिसराला प्राप्त झालेलं आहे। मी शरयू तीराच्या घाटावर आहे, हा एंट्री पॉईंट आहे आणि या एंट्री पॉईंटवर आपण पाहतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। सशस्त्र पोलिसांनी हा संपूर्ण परिसर काबीज केलेला आहे आणि प्रत्येकाची चौकशी केली जाते, प्रत्येकावर नजर ठेवली जाते सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही आणि त्यासोबतच सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा पोलीस तैनात आहेत आणि हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर बॅनर्स पोस्टरनी सजलेला आहे, झेंड्यांनी सजलेला आहे। प्राचीन असं शहर आहे। मी कॅमेरामॅन योगेशला देखील सांगेल की कॅमेरा पॅन करावा आणि सगळी दृश्य दाखवावी, कारण अतिशय प्राचीन असा हा शहर आहे। राम की पौडीचा हा संपूर्ण परिसर आहे। या ठिकाणी रंगारंग कार्यक्रम होणार आहे, सांस्कृतिक कार्यक्रम होतील, लोककलेचं प्रदर्शन या ठिकाणी केलं जाईल आणि प्रभू श्रीरामाचं आगमन होतं आणि त्यासाठी जल्लोषाचं, उत्साहाचं, आनंदाचं जे वातावरण आहे त्याची एक निर्मिती सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। हवेमध्ये सुद्धा एक भगवा गंध जो आहे तो स्पष्टपणे आपल्याला आपण घेऊ शकतो। इतकं हे वातावरण पूर्णपणे परावर्तित झालेलं आहे, संपूर्ण राममय झालेलं आहे, भगवामय झालेलं आहे आणि त्यासोबतच या ठिकाणची गाणी, भजन, गीते, लोकगीते जी आहे ती सुद्धा या ठिकाणी चौकात वाजवली जातात। त्यामुळे प्रसन्न, आल्हाददायक वातावरणाची, प्रफुल्लित वातावरणाची जी निर्मिती आहे ती या ठिकाणी झालेली आहे। सकाळपासून आपण पाहतोय की घाटावर सुद्धा जे लोक येत आहेत अभंग स्नान करण्यासाठी अगदी साश्रू नयनाने ते या ठिकाणी उडी मारतात, पाण्यामध्ये डुबकी मारतायत आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचा गजर करतायत, जयघोष करतायत आणि प्रेम से बोलो जय श्रीराम, सारे बोलो जय श्रीरामचा जो नारा आहे तो सुद्धा इथल्या आसमंतामध्ये गुंजताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय। भजन, कीर्तन आणि त्यासोबतच टाळ, ढोलकांनी आणि विविध संगीतांनी, नृत्याने अयोध्या नगरी सजलेली आहे। प्रभू रामांचं आगमन होत आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, डोळ्यामध्ये साश्रू नयनांनी प्रभू रामाची प्रतीक्षा केली जाते। नक्कीच गिरीश, सद्गुणांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे राम, मर्यादा पुरुषोत्तम राम, एकवचनी एकपत्नी राम, हिंदू संस्कृतीचा आधारस्तंभ म्हणजे राम, असत्यावर सत्याचा विजय म्हणजे राम, धैर्याची प्रेरणा म्हणजे राम।